नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग, मोटो व्लॉग ऑन मी अँड स्पीड चॅनल. काय नाही, पुन्हा एकदा चाललो आहे मुंबईला. पहिलं जाणार कळंबोलीला आणि कळंबोलीवरून आपण निघणार मुंबईला. ऑफकोर्स आता तुम्ही विचार कराल ह्याच्या चॅनलला काय नुसते तेच व्हिडिओज बघत बसायचे का? तर ॲक्च्युली कळंबोली आणि मुंबईला सारखं येणं जाणं चालू असतं, त्याच्यामुळे मोस्टली तरी तेच दिसतील. बट मी प्रयत्न करेन थोडा डिफरंट काहीतरी प्रत्येक वेळी दाखवण्याचा. जसे की आजचा डिफरन्स विचाराल तर आज आपण यूज करतो आहे नवीन माईक सेटअप. ऑफकोर्स लास्ट टाईम जो यूज केलेला तो वाईड माईक होता आणि तो थोडा चीप क्वालिटीचा असल्यामुळे तेवढा साऊंड क्वालिटी चांगली आलेली नव्हती त्याच्यात. आज आपण वापरतो DJIचा माईक मिनी, विच इज ऑफकोर्स दी DJI इकोसिस्टम माईक, वायरलेस कनेक्टिव्हिटी. पण क्वेश्चन हाच आहे की ऑडिओ क्लिपिंग किती होते, कारण हेल्मेटच्या आतमध्ये माईक असल्यामुळे. आता बघूया किती क्लिपिंग होते आणि किती क्लिअर ऑडिओ येतो इथे. आय होप डेड कॅट लावलेला आहे, सो ऑडिओ क्वालिटी तशी चांगलीच येईल. पण बघूया आता, लेट्स सी. फक्त एक व्हायला नको की बाबा 2 व्हिडिओजच्या मध्ये डिस्टन्स जास्त गेलं तर माईक टर्न ऑफ होऊन जातो. तसं झालं तर मग आवाजच येणार नाही, असं होईल. लेट्स सी. मुंबईला जाण्याचं रिझन एक आहे, आमची गावची पब्लिक, म्हणजे आमचे भावकीचे सगळे मित्र. आम्ही आज रात्री निघणार आहोत जीवदानला. आता ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर पुण्यावरून जीवदान जवळ आहे, पण झालं असं की आपले सगळे हे मित्र वगैरे सगळे मुंबईवरून निघणार असल्यामुळे बस तिकडून निघणार आहे. आज बोरिवलीवरून बस निघेल. मग आम्ही आता चाललो आमच्या आत्याकडे सांताक्रूजला. तिथून अंधेरीवरून बस आम्हाला पिक करेल आणि आज रात्री पिक करेल आणि उद्या आम्ही जाऊ जीवदानला. जीवदान किल्ल्याची सफर करून आम्ही पुन्हा मुंबईवरून आम्ही जाणार गावाला, आमच्या मित्राच्या लग्नाला. म्हणून मग आता चाललो आहे बाईक घेऊन. जर का गावाला जायचं नसतं तर बाईक घेऊन जायचा काय योग आला नसता, पण ठीक आहे. लेट्स सी हाऊ दी राईड गोज. हवा जास्त आहे तशी. आता वाजलेत तसे 11. बघूया, कळंबोलीला पोचेपर्यंत होतील 1. ठीक आहे, म्हणजे कसं आपण आरामात जाणार आणि तिथे थोडा वेळ थांबून मग आपण पुढे निघणार मुंबईला जायला, सांताक्रूजला. समोर दिसतोय भक्तिशक्तीचा झेंडा. लेट्स सी. आता माईक जरी हेल्मेटच्या आतमध्ये माउंटेड असला तरी आय एम अज्युमिंग हवेचा थोडा प्रभाव त्याच्यावरती दिसणारच. विंड नॉईज थोडा येईलच, बट लेट्स सी, इट विल बी मिनिमल. नॉईज कॅन्सलेशन तर ऑन नाही केलेलं मी, कारण आय डोंट वॉन्ट दोज रोबोटिक साऊंड काइंड ऑफ थिंग्स इन माय व्हॉइस. लेट्स सी. यप, मेरा भारत महान. भक्तिशक्ती असं प्लेस जे आयुष्यात कधीच विसरणार नाही, कारण आयुष्यातला पहिला ॲक्सिडेंट इथेच झालेला. कुत्रा समोर आलेला बाईकच्या आणि मग त्याला धडकून बाईक पडलेली, तर हाताला घासलेलं, पायाला घासलेलं. तेव्हा जुनी गाडी होती आपली युनिकॉर्न 160. 7 ऑगस्ट 2022चा दिवस होता तो. त्यावेळेला सुद्धा कळंबोलीवरून आलेलो पुण्याला मित्राच्या घरभरणीसाठी. ते उरकून जेव्हा रिटर्न जायला निघालेलो तेव्हा तो ॲक्सिडेंट झालेला. पोहोचलोय आता आपण वाकड फाट्याला, म्हणजे इथून आपण वाकडकडे जातो तो वाला रस्ता हा.
बघूया. तशी ट्रॅफिक तर नाही भेटणार, मोस्टली शनिवार आहे. पण लोणावळ्याचं काय सांगू शकत नाही. लोणावळ्याच्या त्या 2 चौकांमधून क्रॉस झालो का मग पुढे बघायला होईल. घाटात तर मला शक्यता कमी वाटते ट्रॅफिकची, पण बघूया आता. ऑडिओ क्लिप न होण्यासाठी थोडं हळूच बोलायला प्रयत्न करतो आहे आणि मोस्टली आपला हेल्मेटचे वायझरसुद्धा लावलेलं असल्यामुळे आवाज जास्तच येणार. सो आय एम स्टील स्केप्टिकल अबाउट दिस साऊंड. पण हां, एवढी खात्री जरूर आहे की आपला जो वायर्ड माईक सेटअप होता टाईप सीवाला, त्यापेक्षा याच्यामध्ये बऱ्यापैकी साऊंड क्वालिटी चांगली आहे. पण असं पण फील होते की माझी दाढी त्या डेडकेटला घासते. सो तो नॉईज नाही यावा त्या ह्याच्यामध्ये. फक्त असं मध्ये जेव्हा लोकल गाड्या जॉईंट होतात तेव्हा तिथे जरा होते थोडी गाडी स्लो. 11:30 1 तास अर्धा तास झाला आपल्याला निघून आणि आत्ता आपण पोहोचलो आहे वडगावच्या तिथे. आपला तसंही काही थांबायचा प्लॅन नाही आहे. वी विल ट्राय टू गो ॲज नॉनस्टॉप ॲज पॉसिबल. पण आपल्या पिलियन प्रिन्सेस म्हणजे आमच्या ताईसाहेब, बघूया आता किती सहन करतायत ते. कारण त्यांच्याकडे आहे एक मोठी बॅग. ऑफकोर्स माझी बॅग त्यांच्याकडे आहे आणि त्यांची बॅग मी पुढे घेऊन बसलो आहे. सो लेट्स सी. मध्ये कुठेतरी थांबू लोणावळ्यात वगैरे आणि मग बघू. अँड दॅट फेमस कामशेतचा टर्न. ट्रॅफिक नसल्याच्या नंतर इथे स्पीडमध्ये गाडी असल्याच्या नंतर लीन करायला मजा येते. ॲक्च्युली हे असं वरती चढताना नाही, बट जेव्हा रिटर्न येतो ना त्यावेळेला तो अँगल चांगला भेटतो लिनिंगसाठी. आय मीन कॉर्नर चांगला भेटतो. बट येस, लाईक अ सेड, इफ देर इज नो ट्रॅफिक विथ आयडियल कंडिशन्स. हेडिंग टुवर्ड्स लोणावळा. जेव्हा लोणावळ्याला थांबेन तेव्हा एकदा कॅमेऱ्याची बॅटरी चेक कराईन आणि जर का बॅटरी डाऊन असेल तर बॅटरी चेंज कराईन. ट्रॅफिक नसून दे बाबा पुढे. ज्या प्रकारे गाड्या येत आहेत त्याच्यावरून वाटतं आहे की बाबा थोडीशी ट्रॅफिक असेल. थोडीशीच असून दे, जास्त नसून दे, म्हणजे आम्ही कसे लगेच निघून जाऊ. असे लगेच आम्हाला जेवायला मुंबईला पोचायचं आहे. मुंबईला XUV 700 7 Jaballo. Not sure if it turned off the camera or not. It is still on. Oh, traffic. जिसका डर था वही हुआ. अभी हम अटके हैं ट्रैफिक में. Well, since it's a two-wheeler, हम अशी नागमोड़ी वळणे लेके जाएंगे. ऐसे जिथे रस्ता भेटल तिथे घुसा संघटना. फक्त ट्रॅफिकमधून बाहेर पडा. अपोजिट साईडने टाकू नका. अपोजिट साईडने टाकू नका.
सोनू काय नाश्ता करायचा आहे की? अच्छा, फक्त मध्ये जरा थांबून हे करायला ना, मग पाय मोकळे करायला. ठीक आहे. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला ही न्यारी न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला ही न्यारी. पुन्हा एकदा एक्सप्रेसवेच्या खाली म्हणजेच खंडाळ्याच्या एंट्रीला. खंडाळा काय करतोय दादा? काय माहिती काय करतोय तो शाणा. लेफ्ट राईट करत होता तिथं. खंडाळ्यामध्ये एंट्री झालेली आहे आपली. खंडाळ्यामध्ये लेट्स होप या बाजारपेठेत ट्रॅफिक नसेल. ऑफकोर्स आता वन वेच ठेवलेला असेल तो. येणाऱ्या गाड्या तिकडून फिरवतात. अरे बापरे, तरी आहेच एक गाडी. पण ठीक आहे, क्लिअर आहे. लोणावळा लेक, लोणावळा लेक, लोणावळा लेक, लोणावळा लेक. संथ गतीने प्रवास चालू आहे आपला. तशी ट्रॅफिक नाही आहे, पण समोरच्या डिफेंडरला काय थांबायचं आहे की काय काय माहिती. ना हम जाएंगे ना तुमको जाने देंगे, असं त्याचं चालू आहे. चल ना भाई, काय करतोय? हां या सर, अंगावरती टाका तुम्ही पण. काही जर थांबायचंच नव्हतं तिथं स्लो कशाला केलेली काय माहिती. ही इज कन्फ्युज्ड. डी वाली आहे ना गाडी, तरीच. ही वॉन्ट्स टू एक्सप्लोर बट ही डोंट नो वेयर टू स्टॉप. फाइन फाइन, हर कुत्ते का दिन आता है. हमारा भी दिन आएगा ऐसे ही, जब हम किसी और जगह जाएंगे जहाँ का हमें आता पता ना हो. सूर्योदय पॉइंट, सूर्योदय खंडाळा सूर्यो ग बाय म्हणजे हम्मा आली परत. हम्मा चला, इथे सुद्धा तेवढी गर्दी नाही. सोनू इथे थांबूया थोडा वेळ. चला थोडा वेळ थांबतो इथे, हातपाय मोकळे करतो, कॅमेऱ्याची बॅटरी माईकची बॅटरी चेक करतो आणि पुढे प्रवासाला लागतो. हां चला, लोणावळ्याचा स्टॉप घेऊन झालेला आहे. काय नाही, फक्त पाय लांब करायचे होते जरा, कारण आमच्या पिलियन प्रिन्सेस बसलेत ना पाठीमागे त्याच्यामुळे. आणि तिच्याकडे कशी मोठी बॅग आहे. आलो आपण. आता काय थांबायचं नाही, खोपोली क्रॉस करून सरळ पनवेलकडे रवाना व्हायचं आहे. अम्मा
तुतारी वाजते कुठेतरी. अरे बापरे, प्रचार चालू आहे. प्रचाराची गाठी. मला वाटलं काय शिवाजी महाराजांचं काय चालू आहे की काय, पण नाही, तिकडे प्रचार चालू आहे. प्रचार. कळंबोलीचं आपलं काम झालेलं आहे. कळंबोलीचं काम उरकून आता आपण मुंबईकडे मार्गस्थ केलेला. आपल्याला मॅप दाखवतोय पाम बीच रोडने. मागच्या वेळी पण गेलेलो तेव्हा मी गेलेलो वाशी मार्गे, म्हणजे आपला बेलापूर सानपाडा त्या रोडने. पण आज विचार केला इकडून जाऊया. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आता ऑफकोर्स पाम बीच रोड तर चांगलाच आहे, बट आय जस्ट वॉन्ट टू कॅप्चर इट. सो आय एम गोईंग बाय दॅट रोड. कारण लास्ट टाईम जेव्हा मी आमच्या डिप्लोमाची पब्लिक सगळी भेटलेली, त्यांना भेटायला आलेलो तेव्हासुद्धा मी म्हणजे डायरेक्ट वाशीला गेलेलो. सो पनवेलवरून डायरेक्ट वाशी पकडलेली मिनिंग तिकडून गेलेलो. तसा बघूया. भेटतो तुम्हाला मी आता पाम बीच रोडला लागल्याच्या नंतर, त्या नवी मुंबईच्या हेडक्वार्टर्सपासून पुढे. ओके. आव आव आव. दणके बसत आहेत, दणके. वाशीचा टोल नाका. हे जोपर्यंत असे सेपरेट केलेले नव्हते ना टोल नाके, आय मीन येण्यासाठी वेगळ्या ठिकाणी आणि जाण्यासाठी वेगळ्या ठिकाणी, बापरे काय गर्दी व्हायची इथे. आय मीन ट्रॅफिक बेकार. अँड तसा आता ब्रिज पण एक्सटेंड केला आहे. सो दॅट्स गुड. झालं आहे कसं आता, अटल सेतू झाल्यापासून ह्या ब्रिजवरची म्हणजे थोडी ट्रॅफिक तरी कमी झालं आहे. जे डायरेक्ट जाणारे असतात त्यांना तिकडून बरं पडतं. मग अटल सेतूवर दिसत असेल इथून. येस, देअर इट इज. तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण मला दिसतो, कारण माझे डोळे चांगले आहेत या कॅमेऱ्यापेक्षा. ठीक आहे. बाय द वे, आता जी सरळ अशी गाडी चालवली त्याच्यामागचं एकच रिझन, स्टेटससाठी मला व्हिडिओ पाहिजे होता इथला. सो स्टे ट्यून फॉर दॅट. स्टे ट्यून्ड काय, इंस्टाग्रामच्या इंस्टाग्रामवरतीच येणार आहे तो पहिला. आणि आपल्या शॉर्ट्समध्ये तर ऑफकोर्स इट इज कन्सिस्टंट बिटवीन इंस्टाग्राम अँड यूट्यूब. म्हणजे जे मी इंस्टाग्रामला टाकतो तेच यूट्यूबला पण टाकतो ॲज अ शॉर्ट्स. सो या, इट विल बी अवेलेबल ऑन बोथ दी प्लॅटफॉर्म्स. कॉन्क्रीट यार बेकार. मला एक तर बॅग अडकवलेली आहे पाठीमागे, त्या बॅगेत ट्रायपॉड अडकवलेला आहे आणि हे असे हालतंय ना नुसतं हँडल, खांदे दुखतात त्याच्याने, दुसरं काय नाही. आणि हे वर्ल्ड क्लास रोड्स, स्मूथ एकदम, विचारूच नका एवढे स्मूथ. खांदा दुखायला लागला आता माझा. चला बाबा लवकर पोचून द्या. आईच्या गावात पुढे लाल दाखवते. अच्छा, पुढून राईट घ्यायचं एक तर ब्रिज खालून आपल्याला. ओ बाय द वे, आपल्या गाडीचे 10,076 किलोमीटर झाले. आय फॉगॉट टू चेक इट यार. हा कदाचित मध्ये घाटात कुठेतरी झाले असणार. अरे सगळं ट्रायपॉड वर खाली होतोय. ठीक आहे, खांदे पण दुखायला लागलेत आता.
काय माहिती, बरोबर रस्त्याने चाललो आहे तरी मॅप टिंगडिंग टिंगडिंग करते. ते रॉंग वेने घुसल्याच्या नंतर सांग करतं ना टिंगडिंग, ते वालं. काय माहिती गुगलला काय पाहिजे ते. मॅप तर इकडूनच दाखवते, नॉट शुअर. असो, चला हाच एक प्रॉब्लेम होतो. बाईकवरती आलो ना तर ट्रॅफिकमध्ये अडकल्याच्या नंतर जीव जातो, बाकी काय नाही. ट्रॅफिकमध्ये असल्यावरती कसे जे फोर व्हीलरमध्ये आहेत, बसमध्ये आहेत, त्यांना काय टेन्शन नाही ना. त्यांना काय फक्त बसून राहायचं आहे. आम्हाला इकडं उन्हात मारायला लागतं अँडी, पण ठीक आहे. दॅट इज ऑल्सो अ काइंड ऑफ एक्सपिरियन्स. फुटपाथवरून गाड्या अजूनपर्यंत पुण्यातच ऐकलेलं, मुंबईत पण सुरुवात झाली आता. फुटपाथवरून गाड्या, फुटपाथवरून. नाही, स्किल आहेत ते पण त्यांचे. स्किल टू अवॉइड ट्रॅफिक. हे काय पुढं पूर्ण लाल लाल दिसते चला. 22 मिनटं. हे साले कळत नाही, हे डांबराचे असे का आणून ठेवलेले आहेत रोड. नुसतंच डांबर ओतून ठेवलेलं आहे तिथे. आणि ते डांबर होतं डिफॉर्म गरम झाल्याच्या नंतर. मध्ये एका ठिकाणी साठतं, दुसऱ्या ठिकाणी निघतं. फालतूगिरी. दिस व्यू, वाह. क्या हुई रे बाबा. ओह, स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. च्या गावात. आय थिंक आय मिस्ड इट. ओके, हा आता पुढून फिरवून आणणार मला. हट. आईला खालून जायचं होतं तिथनं. ओह अँडी, फोटोग्राफी चल रही उधर. गुगल मॅपने एडा बनवला जायला मला. तिथून खाली उतरून दाखवायचं ते तिथून ऑप्शनच दिला नाही. Oh, a plane. हां, गुगल मॅपने आपल्याला येडा बनवला. आता लय फोडून फिरून जाऊन यायला लागणार आहे. आता गप इथून गेलो असतो आतमधून, खालून त्या ह्याच्यात इथून, ते नाही. येडा गुगल मॅप. ठीक आहे, आता काय सह लेंगे थोडा. अजून 21 मिनटं. भांडी कधीपासून 22 मिनटं दाखवत होता आणि आता अजून त्याच्यात वाढ. वा, शाबाश. थँक्यू गुगल मॅप्स, थँक्यू. गावात एक तर शनिवार आहे, सगळं फुल आहे. क्या हे बोलणे का. तास लावला. शाबाश, थँक्यू गुगल मॅप्स. पुन्हा एकदा ट्रॅफिक. म्हणजे तिकडच्या ट्रॅफिकमधून वाचवण्यासाठी त्यांनी इकडच्या ट्रॅफिकमधून आणलं. वा, असं झालं ना. आता कड येत आहेत एक तर खाली, ती पॅन्ट पण रुतायला लागले. ऐकलं, कधी एकदा घरी पोचतोय असं झालंय. गुगल मॅपचं ऐकण्यापेक्षा गप तिथून ब्रिजवरून उतरलो असतो तर बरं झालं असतं.
या परत ट्रॅफिक. चला तर आलो आहे तसं 2.5 किलोमीटर उरलं आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या अपडेटेड साऊंड सेटअपची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला हे नक्की कळवा. काही व्हिडिओमध्ये आवडलं असेल, ऑफकोर्स आवडणार तर काहीच नाही, कारण तसं काय इथपर्यंत कोण पोचणारच नाही ऐकायला. पण ठीक आहे, काही आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सॉरी, चायला होणार की येड्यासारखं झालं मला. हां, काय व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल लाईक करा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरी जातो कसं तरी आता या ट्रॅफिकमधून. 2.5 किलोमीटरच आहे पण 11 मिनटं दाखवतात. बस गावात